जे प्रायमरी कारण जे आहे की रस्ता खराब होता त्यामुळे ते वाहनाचं बॅलन्स गेलं, प्रायमरी कारण बाजूला सोडलं आणि कार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला. कुठंतरी पोलिसांची याच्यामध्ये चूक आहे. आणि ती महिला अगदी व्यवस्थित अंडर कंट्रोल गाडी चालवत होती. कारण 1 वाजेची वेळ असताना सुद्धा इथे फार म्हणजे 1 वाजता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ट्रॅफिक असतं. सो शी वॉज इन कंट्रोल. शी वॉज नॉट ड्रायव्हिंग फास्ट ॲट ऑल. आय वॉज वॉचिंग हर फ्रॉम अपस्टेअर्स. बेसिकली तिची काही चुकी नाही. मेन जे रूट कॉज आहे, माणूस पडला हा नंतरचा इफेक्ट आहे, ते पुढे पडले ते, पण रूट कॉज आहे की अनइव्हन रस्ता असल्यामुळे ते पडले, त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं. म्हणजे कॉज ऑफ डेथ जर म्हणता येईल ते महापालिकेचे जे निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा हा त्याला निश्चितच आहे. पुण्यातल्या निकृष्ट दर्जाच्या केलेल्या महापालिकेच्या कामामुळं आणि पेव्हिंग ब्लॉक आणि रस्ता या दोघांमध्ये असलेल्या खड्ड्यामुळं एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागला. ते काम आता पूर्ण झालंय. महापालिकेचे वराती मागून घोडे आहे ते या ठिकाणी दिसून आले. हे सगळं काम पूर्ण केलंय. या रस्ता हा नीट केलाय. मात्र यात पुणे पोलिसांनी जी मागे चालवत येणारी जी गाडी होती त्या महिलेवर गुन्हा दाखल केलाय. खरं तर हा गुन्हा त्या महिलेवर दाखल करावा की न करावा हा वेगळा विषय असला तरी या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं त्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता आणि याच महापालिकेच्या कामावर किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला मात्र पुणे पोलिसांनी टाळाटाळ केल्याचं दिसून येतंय. आणि औंध परिसरातल्या या घटनेमुळे पुणे पोलीस पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसते. आपल्यासोबत याच परिसरातले हे सगळे नागरिक आहे. काही या समोरच असलेल्या सोसायटीमध्ये राहतात आणि काही नागरिक या सगळ्या परिसरात अनेक वर्षांपासून वावरतात. महिलेवर गुन्हा दाखल केलाय. खरं तर हा गुन्हा महापालिकेवर दाखल व्हायला हवा. अगदी बरोबर आहे. कारण जी घटना घडली, ज्येष्ठ नागरिकाचा जो इथं मृत्यू झाला, त्याला 2 कारणं आहेत. प्रमुख कारणं 2 आहेत. एक तर तुझे ज्येष्ठ नागरिक होते गाडी चालवताना रस्त्याच्या बाजूला जे ब्लॉक आहेत ते निखळलेले होते, निघलेले होते आणि त्याच्यामध्ये चाक जाऊन गाडीवरून त्यांचं बॅलन्स गेलं आणि ते रोडच्या मधात पडले. त्याच्यामुळं मुख्य कारण जे होतं की रस्ता खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि त्यानंतर त्या अपघातात बॅलन्स जाऊन अचानक ते गाडीच्या समोर पडल्यामुळं ते गाडी खाली आले. त्यामुळे हे 2 कारणं आहेत. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करताना सुमोटो गुन्हा दाखल केला एकतर, आणि गुन्हा दाखल करताना म्हणजे याचा अर्थ तक्रारदार नाही, पोलीस स्वतः तक्रारदार झाले. आणि सुमोटो गुन्हा दाखल करताना जर 2 घटना येतात, 2 कारणं आहेत ही घटना घडायला, तर जे प्रायमरी कारण जे आहे की रस्ता खराब होता त्यामुळे ते वाहनाचं बॅलन्स गेलं आणि ते रस्त्यावर पडून त्यांचा अपघात झाला आणि अचानक वाहनासमोर पडल्यामुळे कार खाली आले. तर हे 2 कारण असताना प्रायमरी कारण बाजूला सोडलं आणि फक्त महिलेवर कार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला. कुठंतरी पोलिसांची याच्यामध्ये चूक आहे. कारण प्रायमरी कारण हे आपण टाळतोय, महापालिकेला याच्यातून बाजूला ठेवतोय. कारण मुख्य जे गुन्हेगार आहे किंवा चूक ज्यांची आहे ती महापालिकेचा रोड डिपार्टमेंट आहे किंवा महापालिका आहे. अनेक अशा केसेस असतात जिथे पुणे पोलीस आहे ते सुमोटो दाखल करत नाहीत. मात्र अशा केसमध्ये सुमोटो दाखल करून गुन्हा दाखल केलाय. बरोबर, अगदी बरोबर आहे. हे सुमोटो दाखल केलं अगदी चुकीचं आहे. पहिली ऍक्शन महापालिकेवर यायला पाहिजे. पोलिसांनी एवढी प्रॉम्प्ट ऍक्शन आता घेतली त्यापेक्षा महापालिकेवर ऍक्शन घेतली तर बरं झालं असतं. तुम्ही तर महिला आहात, महिलेवर गुन्हा दाखल केलाय. महिलांच्या ड्रायव्हिंग स्किल बाबत कायम चर्चा होते. मात्र इथे त्या महिलेची काहीच चूक नव्हती. इथे महिलेची काहीच चूक नव्हती. पण पूर्ण पुणे शहर मध्ये जर बघितलं तुम्ही तर रस्ता आणि फुटपाथची हीच परिस्थिती आहे. गेली 3-3.5 वर्ष झाले प्रशासन लागू झालेलं आहे. निवडणुका झालेल्या नाहीयेत, त्यामुळे प्रशासकावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे रस्त्याची किंवा फुटपाथची ही अवस्था झाली. आणि त्या दिवशी हा रस्त्याच्या फुटपाथमध्ये असलेला जो हे होता, त्याचा खड्डा होता छोटासा, त्याच्यामध्ये अडकून ते पडले. त्या महिलेची गाडी पण फास्ट नव्हती, ती पण हळू गाडी चालवत होती. पण चुकून झालेली घटना आहे, अचानक झाली आहे. आणि पोलिसांनी जो गुन्हा तिच्यावर दाखल केला, मला वाटतं हे चुकीचं आहे. पोलिसांनी म्हणजे स्वतःच तक्रारदार बनून ही गुन्हा दाखल केला, हे चुकीचं आहे. आणि महिला गाडी चांगल्या चालवतात, काही प्रॉब्लेम नाही. अजून काही महिला तिच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि तुम्ही इथनं वरून सगळी घटना बघत होते. त्या दिवशीच्या सिच्युएशनवरून महापालिकेची चूक आहे असं वाटत? अगदी 100% ही महापालिकेची चूक आहे. कारण मी या परिसरामध्ये 12 वर्षापासून राहते आहे
आणि 12 वर्षापासून मी रोज सकाळपासून रात्रीपर्यंत हेच बघते की इथे व्यवस्थित फुटपाथ नाही आहे, इथे कर्ब साईड नाही आहे, रस्ते चांगले नाही आहे, भरपूर गोष्टी इथे. आणि जेव्हा की इथे एवढा हेवी ट्रॅफिकचा रस्ता आहे हा, पण महापालिकेने याला ॲज अ प्रायोरिटी म्हणून वर्क करायला पाहिजे. ते न करता ह्या गोष्टी इतक्या वर्षांपासून अशाच थांबलेल्या आहेत. आणि ती महिला अगदी व्यवस्थित अंडर कंट्रोल गाडी चालवत होती, कारण 1 वाजेची वेळ असताना सुद्धा इथे फार म्हणजे 1 वाजता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ट्रॅफिक असतं. सो शी वॉज इन कंट्रोल, शी वॉज नॉट ड्रायव्हिंग फास्ट ॲट ऑल. आय वॉज वॉचिंग हर फ्रॉम अपस्टेअर्स. बेसिकली तिची काही चुकी नाही. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करताना जे कारण दिलंय ते कारण देखील आपण बघितलं पाहिजे. ते कारण असं आहे की ती महिलेची जी काही गाडी होती आणि या ज्येष्ठ नागरिकांची गाडी होती, या दोन्ही गाडीमध्ये डिस्टन्स नव्हतं. एक गाडी या आपण जर सीसीटीव्ही बघितला त्या दिवशीचा, एक गाडी पूर्ण या लेनमध्ये होती आणि त्यांची गाडी पूर्ण त्या लेनमध्ये होती. काय सांगाल काका, हे असा चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होत आहेत आणि महापालिकेवर टाळाटाळ केली जाते. आता तुम्हीच बघताय फुटपाथची अवस्था बघा किती बिकट आहे. आणि फुटपाथ आणि रस्त्यामध्ये पण एवढीशी छोटीशी गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये वाहनं जात आहेत. आता ती वाहनं तोल जाऊन पडायचाच ना त्याच्यामध्ये माणूस. तर आता काय करणार मग, अचानक बाजूच्या माणसाने काय करावं. त्यामुळे उगाच ज्या मॅडम गाडी चालवतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे अयोग्य वाटतंय. कारण मेन जे रूट कॉज आहे, माणूस पडला हा नंतरचा इफेक्ट आहे, ते पुढे पडले ते. पण रूट कॉज आहे की अनइव्हन रस्ता असल्यामुळे ते पडले, त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं. महापालिकेवर गुन्हा दाखल करावा असं वाटतं. आता याचा मेंटेनन्स त्यांच्याकडेच आहे म्हटल्यावर नॅचरली त्यांच्याकडेच बोट जातं ना, की ह्याचं जे उत्तरदायित्व आहे ते त्यांच्यावरच जातं ना. हे त्या दिवशी देखील होते आपल्यासोबत. सगळी प्रोसेस तुम्ही बघितली, अपघात बघितला, त्याच्यानंतर जे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, तुमचे सहकारी पण होते, ते तुमच्या शेजारी पण होते. काय वाटतंय, त्या महिलेवर गुन्हा दाखल केलाय, महापालिकेचं हे काम होतं सगळं. हे आता महिलेवर गुन्हा दाखल करायचा का नाही हे कसं व्हिडिओ क्लिपवरनं पण कळू शकतं. आणि मला वाटतं म्हणजे टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज की जर मी व्हिडिओ बघितला तर बाईचा काही दोष नाही वाटत मला. आता दोष कुठे आणि कसं झालं याच्यापेक्षा आता पुढे परत हकना कोणाचा तरी बळी जाऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, तर कॉर्पोरेशननी किंवा ट्रॅफिक या लोकांनी ही इथली जी ट्रॅफिक आहे ती कंट्रोल केली पाहिजे. तसंच जिथे ॲक्सिडेंट झाला तिथून जे डाव्या बाजूला वळतात चौकामध्ये, त्याच्यासाठी तो रोड कंटिन्युअसली चालू राहील असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तसंच फुटपाथवर व्हेकल चढणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की फुटपाथची थोडी उंची तरी वर घेतली पाहिजे. अशा टाईपच्या सजेशन्स ज्या दिलेल्या आहेत त्याचं थोडं इम्प्लिमेंटेशन केलं तर फार चांगलं होईल. आणि मुसळे सर आणि अर्चनाताई यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे ते दररोज येतात, भेटतात, समजून घेतात, सगळे प्रॉब्लेम त्यांच्याकडे लिहून दिला. अर्थात महापालिकेवरच हा गुन्हा दाखल केला पाहिजे. नाही, गुन्हा वगैरे मी म्हणजे कायदे कानूनप्रमाणे मला कळणार नाही त्याच्यातलं विशेष. पण प्रायमा फेसला असं दिसतं की जो व्हिडिओ बघितला मी की असं वाटत नाही की त्या बाईंचा काही दोष असावा. कारण तो माणूस जो पडला तो त्या खड्ड्यामुळे उजव्या बाजूला पडला, तो डाव्या बाजूला पडला असता एखाद्या वेळेवर वाचला असता. आणि जीव असा पुढे जाऊ नये यासाठी म्हणजे मुख्य काय करायला पाहिजे, फक्त दोष रोडवर जातोय असं मला वाटतं. आय डोंट नो वेदर आय एम राईट ऑर रॉंग, पण ते इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक व्यवस्थित डिटेलमध्ये करू शकतात. पुणे पोलिसांनीच हे इन्व्हेस्टिगेशन केलं, स्वतःच सुमोटो दाखल केला आणि स्वतःच गुन्हा दाखल केला. आणि महापालिकेवर मात्र याचं काही येऊ नये याची खबरदारी घेतल्याचं इथे काही अंशी दिसून येत आहे. काय वाटतंय, महापालिका पुणे पोलीस खबरदारी घेताना दिसतंय महापालिकेवर टाळाटाळ करताना? नाही, पोलिसांची ही सुद्धा जबाबदारी होती की जर सुमोठा गुन्हा दाखल करता तर त्याला जबाबदार जे फॅक्टर्स आहेत, जे दोन्ही फॅक्टर आहेत तो दोन्हीवर गुन्हा दाखल करा. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जाणीव होऊ द्या ना की ते जेव्हा बेजबाबदारपणे वागतात, नागरिकांच्या जीवाशी खेळतात, तर त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. नुसताच 1 तारखेला खात्यामध्ये पगार जमा होतो म्हणून काही आपण केलं नाही केलं तरी आपल्याला कोणी विचारणारं नाही, काही उत्तरदायित्व नाही, अशी स्थिती निर्माण होणं हे नागरिकांसाठी खूप गंभीर गोष्ट आहे. आणि सध्या प्रशासनाच्या राज्यामध्ये हे 3.5 वर्षात हेच चालू आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी याला जबाबदार आहे, महापालिका जबाबदार आहे, ही गोष्ट निश्चित लपून नाहीये. प्रायमरी फॅक्टर जो आहे म्हणजे कॉज ऑफ डेथ जे म्हणता येईल ते महापालिकेचे जे निष्काळजीपणा
आणि बेजबाबदारपणा हा त्याला निश्चितच आहे. घटना घडल्यानंतर आम्ही आधीपासूनही या फुटपाथची इथल्या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करत होतो, पण प्रशासन त्याला दाद देत नव्हतं. घटना घडल्यानंतर जेव्हा आम्ही सर्वजण परत डोक्यावर बसलो आणि तातडीनं दुरुस्ती करून घेतली, पण घटना घडल्यावर आता जागी होणं हे योग्य नाही ना. त्यामुळे महापालिकेची याच्यामध्ये तेवढीच जबाबदारी आहे. जर त्या महिलेच्या गाडीसमोर अचानक एखादी कुणी येऊन पडलं तर कंट्रोल करायला सुद्धा जागा आहे की नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे. मला वाटते या विषयामध्ये पोलीस आयुक्त सुद्धा पर्सनली याच्यात बघणार आहेत आणि मला निश्चित खात्री आहे ॲज अ लॉयर ते त्याच्यामध्ये ते बघतील आणि खरंच ते त्या घटनेसाठी जबाबदार आहे की नाही ते चेक करतील. परंतु महापालिके याच्यामध्ये जबाबदार आहे का, आता निश्चितच आहे. कारण प्रायमरी जबाबदार जर आहे तर महापालिका. पोलीस यांना का सूट द्यायले? पोलीस आता सोमोठा गुन्हा करताना मग महापालिकेला त्याच्यातून का वगळतायत? तर ते तो सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अधिकाऱ्याला सुद्धा जाब विचारला पाहिजे, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. तरच कुठंतरी शहरात पुढे अशा घटना होणार नाही याची काळजी घेतली जाईल. एका ज्येष्ठ नागरिकाला हकनाक जीव गमवावा लागला आणि त्याला जीव गमवावा लागला त्या पेव्हिंग ब्लॉक आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या एका छोट्याशा खड्ड्यामुळे. ते नाबार्डमध्ये कार्य करत होते आणि एवढंच नाही तर ह्या रस्त्यामुळं त्यांना पूर्णपणे जीव गमवावा लागला. आणि एवढं हे सगळं जरी असलं तरीही पुणे पोलिसांनी कारवाई जी काही केली ती आज जास्त चर्चेत येत आहे. सुमोटो गुन्हा दाखल केला, त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आणि संपूर्णपणे महापालिकेला या सगळ्या प्रकरणातनं वगळण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतायत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.